बोला, कशाबद्दल वॉर्न करायचंय तुम्हाला? नाटकं करू नकोस. ही नाटकं माझ्यासमोर चालणार नाही. तुला नीट माहितीये मी कशाबद्दल तुझ्याशी बोलायला आलोय. तुझ्या आणि शनायाच्या अफेअर बद्दल. परत फिरायला लागलात ना तुम्ही. आता एक लक्षात ठेवायचं, शनाया बरोबर परत जर दिसलास ना तर याद राख. एक मिनिट. आम्ही काय करायचं हा आमचा प्रश्न आहे. आणि हो, शनाया आपणहून भेटायला आली मला. हो, काहीतरी आमिष दाखवून स्वतःकडे खेचलं असशील ना तू तिला. माझ्याकडे खेचायला मी काय जादूगर आहे? आणि हो, टाळी एका हाताने वाजत नसते गुरुनाथ सर. शनायाला अजूनही माझ्यात इंटरेस्ट आहे आणि मी तिला फक्त भेटलो. इनफॅक्ट तुम्ही यात न पडलेलंच बरं. हे तुला काय आज नाही ओळखत मी, कळलं ना? हे गेम माझ्या बरोबर नाही खेळायचे, कळलं? परिणाम चांगले होणार नाहीत. अच्छा, नाहीतर काय? नाहीतर काय कराल तुम्ही? तोंड वर करून बोलतोयस ना माझ्याशी, तोंड कानाखाली लावल्या ना की बरोबर लाईनीवर येशील. अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्याच घरात येऊन मला धमकी देताय? धमकी नाही देते, वॉर्न करतोय, समज देतोय, कळलं? परत जर शनाया बरोबर दिसलास ना तर मी काहीही करेन. काही. हे बघा मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुम्ही आता माझ्या घरात उभे आहात. करायचं ठरलं ना तर मी सुद्धा काहीही करू शकतो. फक्त राधिकाताईंकडे बघू. ए, तिचा काय संबंध? तिला मध्ये आणायची काही गरज नाहीये. त्यांनी यात पडू सुद्धा नाही. आणि मिस्टर गुरुनाथ सुभेदार, एवढ्या धमक्या देता ना तुम्ही. खरंच जर धमक असेल ना तुमच्या तर मिळून दाखवा शनायाला परत. चॅलेंज देतोयस? चल, घेतलं. नाही शनायाला 7 दिवसाच्या आत माझ्याकडे वळवलं ना तर बघ असतो. ऑल द बेस्ट. कारण शनायासारख्या मुली कोणाला भाव देत नाही. त्यांच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची असते, पैसा. आणि आत्ता शनायासाठी मी देव आहे. तरी बघा कन्व्हिन्स करून. तू नको शिकूस मला शनायाबद्दल. तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी तिला आणि तिचं माझ्यावर प्रेम आहे. नक्की ना? नाही म्हणजे तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स वाटत नाही. काय ना गुरुनाथ सर, तिचं जर तुमच्यावर प्रेम असतं ना तर ती असं वागलीच नसती, माझ्यासोबत असं फिरायला आली नसती. तरी पण बघा ट्राय करून. बेस्ट ऑफ लक. ए, तुझ्या या फडतूस बेस्ट लकची गरज नाही आहे मला. शनाया माझी आहे आणि माझीच राहणार. अवकातीत राहा. हॅलो, शनाया, काय चाललंय? काय झालं? तुझा तो गुरु आला होता, मला धमकी देऊन गेला. म्हणे शनायाला परत भेटायचं नाही. लिसन शनाया, बघ मला या सगळ्यात काही इंटरेस्ट नाही आहे. आणि हे असं होणार असेल ना तर तुम्हाला भेटू सुद्धा नको. अरे यार कुणाल, ऐक ऐक ऐक, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. हो, मग तो इथे का आला? शनाया, दिस इज द फर्स्ट अँड द लास्ट टाइम. यानंतर हे सगळं सहन करणार नाही. ओ ऐक ऐक, आय एम रिअली सॉरी. इतक्या चीप लेवलला जर मी विचारही केला नव्हता. मी करते काहीतरी. हे बघ, ते आधी सॉर्ट आउट कर
आणि तोपर्यंत मला फोन करू नको. ओके? पण कुणाल ऐक ना. हे बघ शनाया, तुला त्या गॅरीकडे जायचं असेल ना तर आत्ता जा. उगाच माझं खेळणं करू नकोस मधल्या मध्ये. नाही नाही नाही, नो वे, मला नाही जायचंय त्याच्याकडे. आय रिली डोंट वॉन्ट हिम, सिरियसली. मी बघते काहीतरी, प्लीज तू काळजी करू. यार कसला चिडलाय हा. ऑब्विसली या गॅरीला काय गरज होती बावटपणा करायची. याची ना वाटच लावते मी. हॅलो आई. हो आता तुम्हालाच फोन करणार होते. कुरिअर पोचलं बरं फराळाचं. मिळालं ना फराळ? हो. चकल्या पाठवलेत बरं, स्पेशली गुरुसाठी. त्याला तिखट चकल्या आवडते ना म्हणून. अगो बाई अनारसे पण करायचं होतं, पण का करते. वर्धेला गेले होते ना तर अर्धा फराळचा राहूनच गेला माझा. पण चकल्या दे बर त्याला आवडते. हो देईन. लहानपणी का नाही गुरु डबेच्या डबेत फस्त करायचं बरं राधिका. तर माझ्या हातची आवडते ना. पण आता का करते, डायटिंग गिटिंग चालू आहे ना तुमचं, मग कमीच खाते. दे बर त्याला. हा देईन आई मी. मग बाकी काय? एकदम बढिया. बस आपण सगळे एकत्र नाही आहोत तेवढंच जाणवते. आई मग येऊन जा ना इथे. आव ना, येते ना. पण यायचं काम राहते ना. का करते मग? नाही ना होत येणं. बरं एक काम कर, बाबांना फोन कर बरं आणि त्यांना म्हणाव गोड कमी खात जा. काय बरं फराळावर नुसते तुटून पडले. आई करेन फोन. अहो इथे नानाजींचं सुद्धा तेच चालू आहे. हो ना. कसे आहेत सगळे तिकडे? दिवाळी मजेत गेली ना सगळ्याची? आणि ते शेजारचं भैताड गेलं का? हो गेली. गेली ना. चल बाई, तुझ्या मागची कटकट गेली, पिढा गेली. परत येऊ दे नको बाई. बस 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 झालं बाई. गेली ती भयाड. आव ना. जाऊ दे. चल ठेवते बरं फोन. फोन करत जा बरं. राधिके. वा. नानाजी हा? अहो आता तुमचीच आठवण काढली होती. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अरे बापरे, एवढं नको एवढं नको. नानाजी अहो चला, फराळ वाढते तुम्हाला. हो या 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 या. महाजनी या. अरे वा. आत्ताच नागपूरहून फराळ आलाय. होय ना. हो. वा 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 वा. दे 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 लवकर दे. महाजनी काय बघताय काय? चकल्या घ्या. हो नाना, काय चाललंय तुमचं? काय चकल्या खातोय? कमाल आहे तुमची. हो आत्ता घरनं फराळ करून आलात ना नाना? अहो हिचा आग्रह मोडवला नाही म्हणून आपल्या 2 चकल्या खाल्ल्या. मग राधिका, पाहिलंच ना, हे रोजचं असं चाललंय. नानाजी, तुमची शुगर चेक करून आणली पाहिजे. राहू द्या हो काका, खाऊ द्या नानाजींना. नाही तर काय, घरी हिचा ओरडा खाण्यापेक्षा ना 2 चकल्या खाल्लेल्या बऱ्या. नानाजी खा खा. समिधा यायची. घ्या, घ्या, घ्या.